ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। जागतिक महिला दिनानिमित्तानं पद्मा फाउंडेशनच्या वतीनं दुचाकी रॅलीचे तसेच विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांच्या सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। सिंहगड रस्त्यावरील मॉन्टेरोसा सोसायटी क्लब हाऊसमध्ये आयोजित सोहळ्याच्या प्रसंगी प्रेरक वक्ते डॉक्टर दत्ता कोहिनकर तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, IRAS डॉक्टर संदीप साठे तसेच उद्योजक तुषार गोसावी, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर मिलिंद भोई, डॉक्टर राजेंद्र खेडेकर तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक समीर गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, संयोजक आणि पद्मा फाउंडेशनचे संस्थापक शशिकांत कांबळे, संचालिका पुष्पा कांबळे यांच्यासह मॉन्टेरोसा सोसायटीचे पदाधिकारी सभासद मोठ्या संख्येने हजर होते। यावेळी फाउंडेशनच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। महिलांच्या सन्मानार्थ आयोजित दुचाकी रॅलीमध्ये विविध वेशभूषा करून महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। रॅलीद्वारे महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला आहे आणि त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात शिक्षण, सामाजिक कार्य, उद्योग, आरोग्य, कला आदी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला। पोलीस सेवेमधील उल्लेखनीय कार्याबद्दल अनुजा देशमाने यांच्यासह माधुरी बर्वे आणि सुनीता डांगे, वृषाली गोसावी, ऐश्वर्या थोरात, मनीषा खेडेकर, ॲडव्होकेट ऋतुजा चोरगे साठे, आर्या भागवत आणि आर्या पापळ यांना पद्म सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला। इंटिरियर डिझायनर अमृता जाधव तसेच 75 वर्षांवरील महिलांचा विशेष सन्मान या ठिकाणी करण्यात आला। शशिकांत कांबळे यांनी यावेळी सर्वांचं स्वागत केलं तर संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केलं आहे। पुष्पा कांबळे यांनी आभार मानलेत। दरवर्षी आपण पुरस्कार वितरण सोहळा ठेवतो। आमच्या मातोश्री पद्मा कांबळे यांच्या स्मृती दिनानिमित्त हा कार्यक्रम असतो। या वर्षी सुद्धा आपण हा कार्यक्रम आयोजित केला होता। त्याचसोबत महिला दिनानिमित्त बाईक रॅली ठेवली होती, त्याच्यामध्ये स्फूर्त प्रतिसाद महिलांनी घेतला आणि याच्याच बरोबर प्रत्येक क्षेत्रातील म्हणजे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सन्मान सोहळा आपण आज आयोजित केला होता। त्यासाठी पोलीस खाते, पर्यावरण आणि खेळाडू आणि राजकीय, सामाजिक अशा सर्व क्षेत्रातील महिलांचा आपण सन्मान केला। या ठिकाणी त्यांना पुरस्कार देऊन प्रोत्साहित केलं की अजून पुढे त्यांच्या हातून चांगलं कार्य घडावं। समाजामध्ये एक वेगळा ठसा उमटवण्यासाठी महिलांनी पुढे जसे आता पुढे आहेत त्याच्या पाठीमागं पुरुषांनी सुद्धा त्याच्या पाठीमागे राहून त्यांना अजून प्रोत्साहन द्यावं यासाठी अशा विविध उपक्रम आम्ही नेहमी राबवत असतो। यावर्षी सुद्धा हा कार्यक्रम घेतला। आता तुम्ही पाहताच की पाठीमागं त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धा सुद्धा आयोजित केलेल्या आहेत आणि त्याला महिलांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे। बस आपण इथं मॉन्टेरोसा सोसायटीमध्येच आपण आता हक्काचं असं आपलं ऑफिस झालेलं आहे आणि त्याला आता परमनंट ॲड्रेस देता येईल आता सगळ्यांना आणि त्याच्या माध्यमातून त्या ऑफिसच्या माध्यमातून सगळ्यांना भेटता येईल आणि कोणाला प्रॉब्लेम्स असतील महिला वर्गातील त्यांना महिला सक्षमीकरण, एज्युकेशन, पर्यावरण या क्षेत्रातील सर्वच कामं आता इथून या ऑफिसमधून होतात। महिलांना वेशभूषा करून त्यांनी घरनं बोलवलंय। त्या महिला जवळजवळ 3-4 तास या ठिकाणी घरनं आवरून आलेल्या आहेत आणि त्यांचं मनोगत, त्यांचा जो आपण धैर्य बघतो की चालणं, लोकांसमोर चालणं, कारण सगळ्या घरात काम करणाऱ्या महिला आहेत, घरगुती आहेत, संसारिक आहेत। त्यातनं या मोठा एक व्यासपीठ पद्मा फाउंडेशनने दिलं आणि त्यातनं प्रत्येकीचं काही ना काहीतरी त्यातनं कला बाहेर पडते, त्याला एक ऊर्जा मिळते। अच्छा, हा कार्यक्रम मुंबईला सुरू केला त्याबद्दल संस्थेचे आभार मानतो आणि असेच कार्यक्रम होत राहावेत। महिलांना मी शुभेच्छा देते। खरं तर पद्मा फाउंडेशनचे सर्व शशिकांत कांबळे सर यांनी आज जो हा कार्यक्रम ठेवलाय महिलांसाठी, महिलांनी मनसोक्त आनंद घेतलेला आहे। याचा बाईक रॅली असेल, वेशभूषेचा असेल, छान छान सगळ्यांना आवड भेटले आणि त्यांनी मन मुराद म्हणजे त्यांचा आनंद त्यांना खरंच म्हणजे असं बाहेर पडता येत नाही। हा एक दिवस आहे की त्यांना सर्वांसाठी ते वेळ काढून इथं आलेले आहेत। खरं तर मी पद्मा फाउंडेशनची मनापासून आभार मानते की माझे त्यांनी जे सोशल ऍक्टिव्हिटी असेल किंवा माझं जे उद्योजकताचं हे गुण असेल त्यासाठी जो सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते। आणि मला कुठेतरी वाटतं की आपण खरं तर काम करत असताना आपण कुठल्या आवडची आशेने काम करत नसतो, मनापासून ते काम करत असतो। पण आज या ठिकाणी जी एक शब्बाची जी थाप मिळाली की आणखीन जोमाने आपण पुढे काम करत असतो। आणि अमोल उदमले, सी24 तास, पुणे।